नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. आदिवासी विकास विभाग संचलित शासकीय आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना अंघोळीसाठी गरम पाणी मिळावे या उद्देशाने कळवण प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळांमध्ये मागील 10 वर्षांपूर्वी बसवण्यात आलेला सोलर वॉटर हीटर संचची दुरावस्था झाली आहे. कडाक्याच्या थंडीतही विद्यार्थ्यांना थंड पाण्यानेच अंघोळ करावी लागत आहे. मागील 10 वर्षांपासून सोलर वॉटर हीटरची दुरुस्ती न झाल्यामुळे हा प्रकार घडत आहे, परंतु त्यांच्याकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना गरम पाणी अंघोळीसाठी उपलब्ध व्हावे यासाठी कळवण प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या 39 आश्रमशाळेत सोलर वॉटर सिस्टीम बसवली होती. मात्र काही ठिकाणी सोलरच्या काचांच्या नळ्या तुटलेल्या आहेत, तर काही ठिकाणी सोलर सिस्टीम धूळ खात पडलेली अवस्थेत आहे. तालुक्यातील पळसण, बुवळी, अंबुपाडा, बेडसे, माणी या आश्रमशाळांना प्रत्यक्ष भेटी दिली असता ही परिस्थिती दिसली आहे. काही आश्रमशाळेतील शौचालयाची दुरवस्था झाली आहे. बहुतेक आश्रमशाळेत शौचालयाला पाणी येत नसल्याने उघड्यावर शौचास जावे लागत आहे. काही आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मटण ऐवजी चिकन दिले जाते. बिल पास करताना मटणाच्या दराने बिल पास केले जाते. फक्त आश्रमशाळेतील फलकावर नोंद केली जाते. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना याची सर्व माहिती असते, परंतु ज्या विद्यार्थ्यांनी विचारणा केली त्यांना त्रास दिला जातो. यामुळे तेरे भी चूप मेरी भी चूप असा प्रकार आश्रमशाळेत सर्रास चालू आहे. आश्रमशाळेतील मुला-मुलींना झोपण्यासाठी पुरेसे बेड नसल्याने जमिनीवर झोपावे लागते. ज्या दिवशी विभागाचे अधिकारी भेट देणार आहे त्या दिवशी साफसफाई केली जाते. विद्यार्थ्यांनी तक्रार करू नये यासाठी मुलांना कर्मचारी तंबी देऊन ठेवत असतात. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, सुरगाणा. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.